नमस्कार मित्रांनो, मी आता भोसरीच्या इंद्रायणीनगरमध्ये सेक्टर 1 मध्ये आहे आणि महानगरपालिकेच्या जागेवर महानगरपालिकेच्या खर्चाने बांधून झालेली अद्ययावत अशी सुसज्ज शाळा कशी खाजगी लोकांनी राजकारणी लोकांनी घशात घातली आणि कशा प्रकारे गरिबांच्या शाळेचं रूपांतर एका श्रीमंताच्या शाळेमध्ये झालं असा सगळा विषय। आणि वर जे तुम्हाला जागा दिसते त्या ठिकाणी नाव होतं बाबासाहेब लांडगे। बाबासाहेब लांडगे म्हणजे आत्ताचे जे विद्यमान महापौर आहेत रवी लांडगे साहेब, त्यांच्या वडिलांच्या नावाची शाळा होती आणि रातोरात तिचं नाव बदललं गेलं आणि ती स्टर्लिंग हायस्कूल झाली। कशा प्रकारचा हा प्रवास झाला मी तुम्हाला सांगतो। 2001 मध्ये भोजवानी ट्रस्ट नावाच्या संस्थेनं महानगरपालिकेला अप्रोच केला की आम्हाला मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला जूनमध्ये मान्यता मिळणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्हाला हे सुरू करायचं आहे। आणि योगानं बरं का की महानगरपालिकेची बाजूला जागा आहे, शाळा बांधून झालेली आहे आणि ती शाळा आम्हाला तात्पुरती 2 वर्षासाठी तुम्ही जागा इमारत द्या असा प्रकारचा प्रवास सुरू झाला 2000 मध्ये। 2005 मध्ये त्याच्यामध्ये दुसरी संस्था इन्क्लूड झाली बरं का, एक इंग्लिश शाळा इन्क्लूड झाली आणि त्याच्यानंतर 2005 मध्ये तिसरी संस्था जिचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र। हा पालिकेचा भूखंड आहे 2902 स्क्वेअर मीटर, त्यातला 322 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र। म्हणजे हे नाव ऐकल्यावर लोकांना असं वाटतं की ही शासनाची काहीतरी संस्था आहे। महानगरपालिकेच्या भूखंडातील 322 चौरस मीटर त्या संस्थेला देण्यात आला। तिथं त्यांनी काय उभं केलं माहीत नाही। त्याच्यानंतर परत एक अर्ज असा आला की बाजूच्या इमारतीमध्ये म्हणजे बाजूच्या जागेवरती म्हणजे राहिलेली किती 2000 जवळपास 200 स्क्वेअर मीटर ही जागा त्याच्यावरती इमारत महानगरपालिकेची बांधून झालेली आहे, ती आम्हाला द्या। त्याच्यानंतर सेक्टर 1 मधल्या हे 20 आहे, प्लॉट नंबर 21 मध्ये मोकळं ग्राउंड आहे, ते ग्राउंड सुद्धा आमच्या संस्थेच्या मुलांना खेळण्यासाठी द्या अशा प्रकारचा सगळा प्रवास झालाय। त्यावेळचे सूचक होते, या प्रस्तावाला सूचक होते प्रशांत शितोळे आणि याचे अनुमोदक होते राजाभाऊ गोलांडे। आणि जे यांच्यावर ॲग्रीमेंट झालं ती ॲग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे। महानगरपालिकेनं कोणत्या करारनाम्यानुसार यांना ही शाळा चालवायला दिली। आता त्या स्कूलचं रूपांतर स्टर्लिंग स्कूलमध्ये झालं, म्हणजे आणखी तिसरी संस्था उतरली बरं का। कशा संस्था बदलत गेल्या त्याचे तुम्हाला मी कागद दाखवता येईल। पहिला अर्ज काय होता, नंतर कसं काय झालं आणि कशा प्रकारे पालिकेच्या जागेवर पालिकेच्या खर्चाने बांधलेली शाळा डायरेक्टली एका राजकारणी व्यक्तीला दिली आणि त्यांचं नाव आहे दिलीप वळसे पाटील। जिथे ते स्टर्लिंगच्या शाळा असतील तुम्ही समजून घ्यायचं त्या दिलीप वळसे पाटलांच्या मालकीच्या आहेत, ते आमदार आहेत मला वाटतं आता जुन्नर मंचर साईडचे। आणि महानगरपालिकेला ही जागा डेव्हलप करून विकसित करून त्यांच्या संस्थेला दिली आणि गरिबांची पोरं तिथं वैष्णव माता शाळेमध्ये शिकतायत पत्र्यामध्ये, म्हणजे अत्यंत गरीब अवस्थेत। आमची मागणी हीच आहे की ही पालिकेची जागा आहे, पालिकेने बांधलेली इमारत आहे, पालिकेचे विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि या शाळेत शिकणारे